नमस्कार, कंट्री किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपल्याला पनीर बटर मसाला बनवायचा आणि तो कसा बनवायचा चला आपण बघूया. त्यासाठी काय साहित्य लागतं तर ते आपण पाहूया. इथे मी 6 कांदे घेतलेले आहेत, 2 टोमॅटो घेतले, 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 3 हिरव्या मिरच्या, 1 इंच अद्रक घेतलेली आहे. यातले मी 4 कांदे आता उभे कट करून घेणार आहे. 2 टोमॅटोही मोठे मोठे कट करणार, 3 मिरच्याही कट केलेल्या आहेत. इथे आपल्याला काश्मीरी मिरची पावडर 1 चमचा, 1 चमचा साधं लाल तिखट, हळद, गरम मसाला, काही खडे मसाले घेतलेले आहेत. दालचिनी, तेजपान, साधी विलायची, मसाला विलायची, 2 लवंगा आणि 2 मिरे घेतलेले आहेत. 7-8 काजू घेतले. बघा हे साहित्य या पद्धतीने. आता आपल्याला भाजून घ्यायचं. कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं. त्यात आपल्याला दालचिनीचे 2 तुकडे टाकायचे आणि 2 आणि जे लांब लांब आपण 4 कांदे कट करून घेतलेले कांदे टाकायचे. हे कांदे आपल्याला आता भाजून घ्यायचे आणि राहिलेले 2 कांदे मी बारीक कट करून घेतलेले आहेत. ते आपल्याला फोडणीसाठी वापरायचे. आणि लसण टाकलेला आहे, अर्धा लसण टाकला, त्यातला 10-12 पाकळ्या टाकल्या, 1 इंच अद्रक टाकली आणि थोडासा लसण शिल्लक ठेवलेला आहे, तो बारीक कट करून ठेवला, आपल्याला फोडणीसाठी वापरायचा. आता एक कांदा, अद्रक, लसण आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं. यात आपल्याला आता हिरवी मिरची टाकून घ्यायची आणि थोड्याशा कोथिंबिरीच्या काड्या टाकलेल्या आहे आणि थोडी कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे. याने भाजीला छान चव येते, छान वास येतो कोथिंबीरीचा. सारखं हलवत आपण आता याला भाजून घेऊया. आणि काजूही मी यातच टाकलेले आहेत, किंवा काजू पाण्यात अगोदर भिजू घालायचे 1 तास आणि नंतर त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची, किंवा भाजत असताना या पद्धतीने टाकायचे. मी काजू यामध्येच टाकलेले आहे. हे एका प्लेटमध्ये काढून नंतर थंड करण्यासाठी ठेवू आणि याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं. हा पनीर आहे, अर्धा किलो पनीर आहे. हा घरीच तयार केलेला पनीर आहे. आता या पनीरला आपल्याला थोडंसं बटरमध्ये भाजून घ्यायचं. इथे मी 2 चमचे बटर टाकलेलं आहे आणि 2 चमचे त्यामध्ये तेल टाकलं. हे आपल्याला खूप जास्त गरम करायचं नाही. लगेच यामध्ये 1 चमचा लाल तिखट टाकलं, अर्धा चमचा हळद टाकली आणि थोडीशी कसुरी मेथी टाकली. लगेच यात आपल्याला पनीर टाकायचं आणि पनीरला थोडंसं हलवून घ्यायचं. चवीपुरतं मीठ टाकायचं आणि याला आपण आता कढईला या पद्धतीने आपल्याला असं हलवून घ्यायचं. जर चमच्याने किंवा उलथण्याने याला आपल्याला हलवलं आपण तर पनीर तुटतो. त्यामुळे याला थोडंसं कढईलाच असं हलवून घेऊन याला 2 मिनटासाठी मस्त आपल्याला बटरमध्ये भाजून घ्यायचं आहे. एका कढईमध्ये आपल्याला आता फोडणीसाठी तेल टाकायचं आहे. मोठ्या चमच्याने मी 1.5 चमचा तेल टाकलेलं आहे आणि त्यात आपल्याला खडे मसाले टाकायचे. तेजपान, मसाला विलायची, 2 मिरे, 2 लवंगा आणि 2 आपली हिरवी विलायची टाकलेली आहे आणि लगेच आपल्याला बारीक कट केलेले कांदे टाकायचे. आता या कांद्याला आपल्याला परतून घ्यायचं. यातच आपल्याला बारीक चिरलेला लसण टाकायचा. 1 चमचा भरून हा लसण आहे, बारीक कट करून घेतला. कांदा आणि लसण आपल्याला चांगला आता परतून घ्यायचा. थोडासा लालसर झाला की याच्यात आपल्याला कांद्याचं वाटण टाकायचं आहे आणि त्यालाही परतून घ्यायचं. हे वाटण टाकलं की लगेच मी इथं बटर टाकलेलं आहे. बटर जर टाकलं आपण तर ते त्याचं सगळं तूप होतं, त्यामुळे याला बटर नंतर टाकायचं. हे बघा, आता परत 1 चमचा टाकला, असं मी 2 चमचे बटर टाकलेलं आहे आणि या मसाल्याला आपल्याला छान आता तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं. हे बघा, कांद्याला तेल सुटल्यानंतर त्यात 1 चमचा धना पावडर टाकलेला आहे आणि अर्धा चमचा जिरे पावडर टाकलेलं आहे. 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकली. अर्धा चमचा हळद टाकली आणि 1 चमचा गरम मसाला टाकला. आता या मसाल्याला चांगलं आपल्याला परतून घ्यायचं. मसाले थोडेसे परतले की यात आपल्याला बारीक केलेलं टोमॅटो टाकायचा
आणि याला आता आपल्याला तेल सुटेपर्यंत मस्त परतून घ्यायचं मिडियम गॅसवर. यात अगदी थोडीशी अर्धा चमचा साखर टाकलेली आहे. जे भाजीची चव खूप छान लागते. टोमॅटोमुळं थोडीसं आंबटपणा येतो, तो कमी होतो. आणि 2 हिरव्या मिरच्या उभ्या कट करून टाकलेल्या आहेत. आता याला सारखं हलवत आपल्याला परतून घ्यायचं. हे बघा, छान मस्त तेल सुटलेलं आहे. यात आपल्याला अगदी थोडंसं पाणी टाकायचं आणि पनीर टाकायचं आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. दुसऱ्या गॅसवर थोडंसं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. थोडीशी कसुरी मेथी टाकायची आणि ते गरम केलेलं पाणी यामध्ये टाकायचं. साधारण 1 वाटी टाकलेलं आहे. आणि आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मस्त एक उकळी काढायची. आणि यावरती आपल्याला आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि गॅस बंद करायचा. असा आपला अगदी सोप्या पद्धतीने पनीर बटर मसाला तयार झालेला आहे आणि खूप छान अशी मस्त भाजी झालेली आहे. या पद्धतीने आपण सुद्धा तयार करून बघा आणि कशी झाली ती कमेंट करायला विसरू नका. आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.